हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 167, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? पर्याय क्रमांक अ, अध्यापन आणि मूल्यमापन याचे एकात्मीकरण। पर्याय क्रमांक ब, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी। पर्याय क्रमांक क, समयकालीन आणि निरंतरकालीन। समयकालीन आणि निरंतर। पर्याय क्रमांक ड, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग। तर अंतर्गत मूल्यमापनाला केवळ संपादन आणि चाचण्यांचा उपयोग लागू पडत नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग। प्रश्न क्रमांक 168, सध्या प्राध्यापकांना खाजगी शिकवणी घेण्यास बंदी आहे, कारण? पर्याय क्रमांक अ, शिकवणीमुळे प्राध्यापकांकडे मर्यादेपेक्षा जास्त पैसा जमा होतो। पर्याय क्रमांक ब, प्राध्यापक वर्गात न शिकवता मुलांना खाजगी शिकवणी घेण्यास सांगतात। पर्याय क्रमांक क, प्राध्यापकांनी शिकवणी घेणे कायद्यानुसार चूक आहे। पर्याय क्रमांक ड, नोकरी व शिकवणी ही दोन्ही कामे एकाच वेळी करणे खूप अवघड आहे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्राध्यापक वर्गात न शिकवता मुलांना खाजगी शिकवणी घेण्यास सांगतात। प्रश्न क्रमांक 169, एका विद्यार्थ्याचा तुमच्या डोळ्यासमोर अपघात झाला तर? पर्याय क्रमांक अ, ताबडतोब प्रथमोपचार करून त्याला रुग्णालयाकडे घेऊन जाल। पर्याय क्रमांक ब, ताबडतोब तेथून निघून जाल। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्याच्या चुकीचे प्रायश्चित्त त्याने भोगावे म्हणून निघून जाल। पर्याय क्रमांक ड, तुम्हाला वेळ नसल्याने इतरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन निघून जाल। तर एखाद्या विद्यार्थ्याचा तुमच्या डोळ्यासमोर अपघात झाला तर त्याला ताबडतोब प्रथमोपचार करून त्याला रुग्णालयाकडे घेऊन जाल। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 170, खालीलपैकी कोणते अभिप्रेरित शिक्षकाचे संकेत मानले जातात? पर्याय क्रमांक अ, विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्तीत जास्त असणे। पर्याय क्रमांक क, वर्गात संपूर्ण शांतता असणे। पर्याय क्रमांक ड, विद्यार्थी आपल्या वह्यांमध्ये नोट्स घेतात। पर्याय क्रमांक अ, विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात। प्रश्न क्रमांक 171, एका परीक्षेत एका हुशार विद्यार्थ्याला कमी गुण पडले तर तुम्ही? पर्याय क्रमांक अ, त्या विद्यार्थ्याला रागवाल। पर्याय क्रमांक ब, त्याचे गुण वाढवून घ्याल। पर्याय क्रमांक क, त्याच्या अडचणी विचारून शक्य असल्यास निवारण कराल। पर्याय क्रमांक ड, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, त्याच्या अडचणी विचारून शक्य असल्यास निवारण कराल। प्रश्न क्रमांक 172, जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य, ध्वनिफलित किंवा पॉवरपॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल? पर्याय क्रमांक अ, जनसंपादन। पर्याय क्रमांक अ, जनसंज्ञापन। पर्याय क्रमांक ब, तंत्रज्ञानात्मक संज्ञापन। पर्याय क्रमांक क, दृक संज्ञापन आणि पर्याय क्रमांक ड, माध्यमबद्ध गटसंज्ञापन। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, माध्यमबद्ध गटसंज्ञापन। प्रश्न क्रमांक 173, शिक्षकाच्या कोणत्या कृतीमुळे विद्यार्थी स्वयंअभ्यासाकडे वळतील? पर्याय क्रमांक अ, चक्रमुद्रित साहित्य देणे। पर्याय क्रमांक ब, क्षेत्रभेटीचे आयोजन करणे। पर्याय क्रमांक क, ग्रंथालयाच्या वापराबद्दल विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणे। पर्याय क्रमांक ड, विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रकल्प तयार करण्यास सांगणे।
पर्याय क्रमांक क. ग्रंथालयाच्या वापराबाबत विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणे. पर्याय क्रमांक क. उत्तर आहे क. ग्रंथालयाच्या वापराबाबत विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणे. प्रश्न क्रमांक 174. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना तुमच्या ओळखीच्या मुलाची उत्तरपत्रिका तुमच्याकडे आली तर. पर्याय क्रमांक त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्याला ही माहिती द्याल. पर्याय क्रमांक ब. इतर उत्तरपत्रिकांप्रमाणे त्याच्या उत्तरपत्रिकेचे नियमानुसार मूल्यांकन कराल. पर्याय क्रमांक क. त्याला इतरांपेक्षा जास्त गुण द्याल. पर्याय क्रमांक ड. त्याने एकदा तुमचे ऐकले नव्हते म्हणून त्याला कमी गुण द्याल. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक ब. इतर उत्तरपत्रिकांप्रमाणे त्याच्या उत्तरपत्रिकेचे नियमानुसार मूल्यांकन कराल. प्रश्न क्रमांक 175. मॉस्कोच्या पदानुक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या गरजा उच्च अध्ययन प्रक्रियेशी निगडीत आहे. मॉस्कोच्या पदानुक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या गरजा उच्च अध्ययन प्रक्रियेशी निगडीत आहे. शरीर क्रियात्मक गरजा. बी. सुरक्षात्मक गरजा. सी. सामाजिक गरजा. डी. आत्मसन्मानाच्या गरजा. आत्मसिद्धीच्या गरजा. खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. तर मॉस्कोच्या पदानुक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या उच्च अध्ययन प्रक्रियेशी निगडीत गरजा आहे. तर आत्मसन्मानाच्या गरजा आणि आत्मसिद्धीच्या गरजा. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आत्मसन्मानाच्या गरजा आणि आत्मसिद्धीच्या गरजा. प्रश्न क्रमांक 176. खालीलपैकी कोणते विधान अध्यापकाच्या वेतनाबाबत योग्य आहे. पर्याय क्रमांक अध्यापकांनी मनापासून अध्यापन करावे म्हणून त्याचे वेतन वाढवावे. पर्याय क्रमांक बी. अध्यापकांनी खाजगी शिकवणी घेऊ नये म्हणून त्याचे वेतन वाढवावे. पर्याय क्रमांक क. अध्यापन हे सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे अध्यापकांचे वेतन वाढवावे. पर्याय क्रमांक ड. अध्यापन हा व्यवसाय असल्यामुळे वेतन वाढवावे. पर्याय क्रमांक क. काय उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक क. अध्यापन हे सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे अध्यापकाचे वेतन वाढवावे. प्रश्न क्रमांक 177. बुद्धिमापन कसोट्यांमुळे. पर्याय क्रमांक अ. कोणता विद्यार्थी सर्वात हुशार आहे ते ओळखता येते. पर्याय क्रमांक बी. सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते. पर्याय क्रमांक क. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धीबाबतचा अंदाज काढता येतो. पर्याय क्रमांक ड. असाधारण बुद्धिमत्तेचा विद्यार्थी ओळखता येतो. पर्याय क्रमांक बी. उत्तर आहे बी. सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ओळखता येते, ठरविता येते. काय आहे. सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते.